अकोल्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पक्षप्रमुख बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली। लाडकी बहीण योजना ही जनतेवरील संकटांमुळे सुरू करण्यात आली नाही तर सरकारवर आफत आली होती म्हणून सुरू करण्यात आली असा घणाघाती आरोप त्यांनी केला। यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यावरही बोचऱ्या शब्दात टीका केली। अद्या आमची कोणती काय ते भैया हिंदू शहरने बटेंगे तो कटेंगे म्हणते आणि तिचा नवरा बीजेपीत नाही चालले आयला तुमच्या तर अरे आम्हाला इकडे ज्ञान पाजायचं बटेंगे तो कटेंगे म्हणायचं आणि नवरा अलग तुम्ही अलग आणि पोट्ट प्रहार मध्ये पाठवून दे। तुम्हाला माहित आहे का जय श्रीराम म्हटलं का मत भेटत किती दिवस चालणार? त्या प्रभू रामचंद्राचा धनुष्य तुम्ही सांगतोय तुमच्या छातळ्यात घातल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा। इथे स्वच्छ दिसतं तेवढे ते अंदरून काळे आहे ते काही वेगळं सांगायची गरज नाही आहे। प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि साले रावणाचं काम करायची अशी ही अवलाद आहे। 2 वेळा तिकीट कापले बीजेपीनं आणि तिकीट कोणाला दिले तर म्हणे महापेक्षा तो जास्त श्रीमंत आहेत त्याने तिकीट दिली पैसे वाले को तिकीट दे दिया। वा अबे साल्यावर नामर्दाची अवलाद। अरे आमची सत्ता जर केंद्र आणि राज्यापर्यंत असते ना तर एखादा रिक्षावाला आम्ही महापौर केला असता पण तुम्ही साल्यावर पैशाशिवाय तिकीट देत नाही।